मुलांनी इमोशनल ब्लॅकमेल करणं हे पालकांना हाताळायला अवघड वाटतंय का? बऱ्याचदा मुलं ही मॅनिप्युलेट करत असतात आणि ते मॅनिप्युलेशन इतकं वाढत जातं, की मुलांना कंट्रोल करणं अवघड जातं. बऱ्याच प्रसंगी मुलं ही हट्टीपणा करतात, मॅनिप्युलेट करतात आणि पालकांना हे आधी लक्षात येत नाही. मात्र ज्यावेळी याची अतिशयोक्ती होते, खूप जास्त प्रमाणात हे प्रमाण वाढतं, त्यावेळी मुलांना एक दबाव आणला जातो किंवा त्यांना मारहाण केली जाते किंवा त्यांच्या सवयी बदलण्यासाठी वेगळे मार्ग अवलंबले जातात, जे की मुलांना योग्य असतीलच असं नाही. यासाठीच आहे हिप्नोथेरपी. आणि पालकांना काउन्सिलिंग ज्याद्वारे आपण आपल्या मुलांना कशा पद्धतीने वागवलं पाहिजे किंवा त्यांना त्यांच्या मध्ये कशी दोघांच्या मध्ये संवाद कसा छान झाला पाहिजे, दोघांमधील बॉन्डिंग कसं चांगलं झालं पाहिजे, यासाठी काउन्सिलिंग हे महत्वाचं आहे. आणि हिप्नोथेरपी मुलांसाठी महत्वाची आहे, जे की मॅनिप्युलेट करतात. ते मॅनिप्युलेशन कमी करण्यासाठी त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी हिप्नोथेरपी बेस्ट आहे. यासाठी हिप्नोथेरपी नक्की ट्राय करा आणि काउन्सिलिंगद्वारे आपल्या मुलांना सक्षम बनवा.